आणि मग आता हे बिझनेस करत असताना मोटिवेशनची तर खरंच खूप गरज लागते. मग तुम्ही मोटिवेट कसं राहता बिझनेस करत असताना? काय? आता मोटिवेट राहण्याचं माझं नेहमी असं म्हणणं असतं हम्म, की बिझनेस तोच करू शकतो जो सेल्फ मोटिवेटेड आहे. असं बरोबर. नाही हा होऊ हा. शकत की तुम्ही एक पुस्तक वाचलं किंवा एक व्हिडिओ पाहिला आणि हम्म, तुम्हाला आली आठवण आणि केला बिझनेस, असं नाही होऊ शकत. कारण तो बरोबर. मोटिवेशन फक्त 1 महिना 2 महिने 15 दिवस असंच टिकतं. हो हो. आणि एक वाक्य आहे की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. हम्म, आणि कन्सिस्टन्सी पाहिजे तर सेल्फ मोटिवेटेड पाहिजे माणूस. बर बर. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं की मोटिवेशन कुठून आलं, तर माझे वडील नोकरी करत होते आणि चांगल्या हुद्द्यावरती ते सेंच्युरी बँकेमध्ये. हम्म, पण त्यांनी ज्यावेळेस बिझनेस करायचा सुरुवात केली, तर त्याला कारणीभूत आहे आमची आई. हम्म, आमच्या आईने सांगितलं, की काही करू आपण एक बिझनेस उभा करू. आणि चिखली खूप खेडेगाव होतं. म्हणजे रोड हम्म, सुद्धा नव्हतं. अशा वेळेस आम्ही पोल्ट्री टाकली आमच्या शेतात. शेतात हम्म, जायला तर रस्ताच नव्हता अजिबात. हम्म, पोल्ट्री टाकली. ते 8 ते 10 वर्ष तिने जी मेहनत केलेली आहे, हम्म. ती आम्ही बालपणात पाहिलेली आहे. त्या ओके. बिझनेससाठी ती इतकी झटायची, इतक्या वेळा प्रॉब्लेम यायचा. कित्येक वेळा असं झालं, की रेटमुळं तो माल एकदम कचरा किमतीत जातोय. कित्येक वेळा आजारपणामुळे कोंबड्या मरतायत, पोल्ट्रीला नुकसान होती. अशा वेळेस पण तिने हिंमत ठेवली आणि कधीच कुठल्याच कामाच्या बाबतीत तिने हरगाई नाही केली. हम्म, कित्येक वेळा अशी होती, की ती 20,000 कॅपॅसिटीची पोल्ट्री ती एकटी सांभाळायची, एकही कामगार नसायचा तिथं. वा. तर हम्म, तिची ती मेहनत आणि हम्म. तिची ती लगन बघून मला कधीच असं नाही वाटलं, की बिझनेसमध्ये आता बस झालं. असं कधीच हम्म, नाही वाटत. कारण बरोबर. तिने शेवटपर्यंत केलं. केलं. असं. आपल्याला थोडं आणखीन हार्डवर्क करायला काय हरकत हां, नाही. हां. बरोबर. म्हणजे हे मोटिवेशन तुम्हाला आईपासूनच खूप, मिळालेलं खूप आहे, मिळत जास्त. आहे. बरोबर. आता तुम्ही पोल्ट्री फार्म पण चालवताय, प्लस तुमचे सप्लायर पण आहेत. मग आता काही जण असे अनेक तरुण आहेत की त्यांना पोल्ट्री फार्म चालवतात आहे, पण त्याच्यामध्ये थोडं अपयश येत आहे. हं. मग आता तुम्ही जे पोल्ट्री फार्म चालवतात, तर तुम्हाला आणि आता काय आम्ही जे चॅलेंजेस पोल्ट्री होत? फार्म चालवतो त्याला आता नवीन पद्धतीने चालवतो. जी जुनी पद्धत होती, हम्म, हम्म, ओपन पोल्ट्री फार्म म्हणायचे त्याला. हम्म. तर ती पूर्णपणे बंद झाली. आता ओके. आम्ही कंपनी स्थापन केली. ओके. आणि या माध्यमातून आम्ही काय करतो, की ज्यांच्या पोल्ट्री बांधल्या, ज्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री आहेत, त्यांना हम्म. आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो. ओके. त्यांना आम्ही चिक्स प्रोव्हाईड करतो. हम्म. मार्गदर्शन देतो, मेडिसिन देतो आणि तो माल सुद्धा आम्हीच उचलतो त्यांना ओके. खाद्य वगैरे सगळं देऊन. ओके. म्हणजे त्यांनी फक्त त्याला सांभाळायचं आहे आणि तो हम्म, एक ग्रोइंग चार्ज असतो, तो ग्रोइंग हम्म. चार्ज आम्ही त्यांना देतो. अशा ओके. पद्धतीने आम्ही राजगुरुनगर, आलेफाटा, हम्म, तुमचं मावळमध्ये, हम्म. चांदखेडमध्ये या पूर्ण पट्ट्यात आमचे शेतकरी समाजाला आम्ही ते पूर्ण देत प्रोव्हाइड. असतो. मग जर आणखीन कोणाला नवीन रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहेत का, की एखाद्याला करायचं की माझ्याकडे जागा आहे, मी पोल्ट्री फार्म करण्यासाठी इंटरेस्टेड करू आहे? शकतो. खूप म्हणजे आम्ही तर समजा अजून छोट्या लेव्हलवर खूप हम्म, मोठ्या-मोठ्या कंपनी जसं बारामती ॲग्रो आहेत. हम्म, हम्म. तुमच्या सुगुणा कंपनी आहे, वेंकीस कंपनी ह्या पण मोठ्या कंपन्या आहेत. परंतु आमच्याशी ओके. शेतकरी याच्यासाठी जोडला जातो, कारण हम्म, आम्ही जितकं वैयक्तिक लक्ष देतो त्यांच्याकडं आणि त्यांना जितकं वैयक्तिक मार्गदर्शन करतो, तितक्या मोठ्या कंपन्या इतक्या हम्म, लेव्हलपर्यंत करू शकत नाही, असं काही शेतकऱ्यांना वाटतं. तर ते हम्म. आमच्याकडे येतात. ओके. म्हणजे कोणाला जर करायचं असेल तर ते करू तुमच्याशी संपर्क साधून नक्कीच, नक्कीच करू करू शकता. शकतो. ओके. ठीक म्हणजे आहे. पोल्ट्री लाईनमध्ये मी 35 वर्ष घालवलीत. हम्म. त्याच्या चिकन दुकान, सप्लाय, हॉटेल कटिंग, इंटिग्रेशन, पॅरेंट्स, फीड प्रत्येक गोष्टीची मला पूर्णपणे माहिती आहे त्यातली. ओके.